झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये आज एका अनुपम सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा सोहळा होता ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष प्राध्यापक राग जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा। ज्येष्ठ साहित्यिक दमा मिरासदार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। राग जाधव यांनी साहित्य विश्वाला तसंच समाजाला दिलेल्या योगदानाविषयी झी 24 तासच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं कृतज्ञता आम्ही व्यक्त करतोय। आमच्या कृतज्ञ आम्ही या नव्या उपक्रमांतर्गत इतिहासावरती आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ कर्मवीरांचा आम्ही सत्कार करतोय। राग जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। सहस्त्रचंद्र ख्यातनाम समीक्षक प्राध्यापक राग जाधव यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना झी 24 तासच्या वतीनं सुरुवातीला शुभेच्छा देतो। तर खरं तर म्हणजे शुभेच्छा आणि झी 24 तास कृतज्ञ आहे। तुम्ही जे काही आतापर्यंत योगदान साहित्याला दिलं, समाजाला दिलं त्याविषयी आणि याच निमित्ताने थोडीशी चर्चा तुमच्यासोबत काही गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहे। काय वाटतं मागे वळून बघताना 80 वर्षांचा हा प्रवास आहे? एका दृष्टीने वाढत्या वयाबरोबर दोन प्रकार संभवतात। एक जगलेल्या आयुष्याबद्दलचं समाधान वाढत जातं किंवा जगलेल्या आयुष्याबद्दलचं असमाधान वाढत जातं। माझा अनुभव, मी एक साहित्याचा उपासक म्हणून असं म्हणेन की साहित्याचं ठीक आहे, परंतु ज्या समाजामध्ये साहित्य निर्माण होतं त्या समाजाच्या बद्दल मी फार निराश झालेला आहे। मात्र पण साहित्याच्या बाबतीत म्हणाल तर साहित्य हे मी माणसाच्या सृजनशीलतेचं आविष्कार मानतो आणि माणसाची सृजनशीलता हे सर्वात मोठं मूल्य माझ्या दृष्टीने आहे। मग ती वैज्ञानिक सृजनशीलता असेल, वाङ्मय असेल, चित्रकला आणि संगीताची असेल, ह्या सृजनशीलतेवर श्रद्धा माझी अजून ढळली नाही। ती जेव्हा ढळेल तेव्हा सगळा अंधार आहे। मला एक नेहमी वाटतं की आश्रमात वाढणारी सीता आणि मुलं आणि तिथे एकट्याने जगणारा पिता राम, ते रामाची जी कुचंबणा आहे ना, आपल्याला सीतेबद्दल सहानुभूती आहे, वादच नाही, परंतु मला ह्या वयात असं वाटतं की वात्सल्य भावना जी आहे ना ती मूलभूत भावना आहे आणि वात्सल्य भावनेची परिपूर्ती होण्यासाठी तुम्हाला मुलं, बाळं, घर असं लागतं। त्या मुलाला अंगावर घेतलं ना की फार बरं वाटतं। राम या सगळ्या सुखापासून वात्सल्याच्या एक वंचित राहिलेला आहे, म्हणून तो माझ्या मनात आहे की तो राम उभा करायचा असं एक आहे। धन्यवाद सर। वंचित राम पुन्हा सरांना प्रकट करायचा आहे, तो त्यांच्या हातून घडो अशा त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा असंच तुमच्याबद्दल अशीच कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्हाला झी 24 तासला मिळो या सदिच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।